एअरपोर्ट्सवरती बॉम्ब पडले. खाण्याची सुद्धा लोकांची परिस्थिती फार वाईट होणार आहे. कोणालाच कल्पना नव्हती की हे असं होईल म्हणून. लोक खूप घाबरून घरामध्ये बसलेले आहेत. दुसऱ्या कंट्रीमध्ये पळण्याचा प्रयत्न करत आहेत. एअरपोर्टवरती काही मुलं जी गेली होती युक्रेनला, ती अजून एअरपोर्टवरती अडकून आहेत. सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. ते युद्ध प्रत्यक्षात अनुभवलेले आणि सुखरूप घरी पोचलेले जे कोळी आहेत, ते ठाणेकर आहेत, ते आत्ताच परतले आहेत. नक्की तिथला अनुभव काय, तिथली परिस्थिती काय, यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. आपल्यासोबत कोळी आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही कधी परतला आणि तिथली परिस्थिती काय आहे? मी कालच आलेलो आहे युक्रेनवरून. आणि मी ज्या वेळेला युक्रेनमध्ये होतो पूर्ण आठवडाभर, तर तिथे लोक अगदी व्यवहार सगळे सामान्य होते, सुरळीत चालू होते. असं वाटतच नव्हतं की आम्हाला की हे असं वॉर होईल म्हणून. इवन तिथल्या लोकल लोकांशी मी बोलत होतो, तर लोकल लोकंसुद्धा, त्यांनासुद्धा वाटत होतं की नाही, ह्याच्यामध्ये कुठला तरी मार्ग निघेल, मधला मार्ग निघेल आणि हे युद्ध होणार नाही, अशा ह्याच्यामध्येच होतं. अगदी म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटीसुद्धा ज्या होत्या त्या कालपर्यंत ऑफलाईनच चालू होत्या. आणि अचानक सकाळी तिथे एअरपोर्ट्सवरती बॉम्ब पडले आणि कीवचा एअरपोर्टवरती बॉम्ब पडला. त्याच्यानंतर मग हळूहळू सगळ्यात 6 एअरपोर्ट डिस्ट्रॉय करण्यात आले. त्याच्यामुळे तिथे आता कुठलीही फ्लाईट लँडसुद्धा होऊ शकत नाही आणि टेकऑफसुद्धा होऊ शकत नाही. आणि सकाळपर्यंत दुपारपर्यंत सुपरमार्केटसुद्धा ओपन होते, पण कीवच्या आजूबाजूचे जे डेपोज आहेत ह्याचे मिलिटरीचे, त्यांवरती बॉम्ब पडल्यानंतर ते सुद्धा सुपरमार्केटसुद्धा बंद झालेले आहेत. आणि आज अशी परिस्थिती आहे तिथे की लोकांना पैसेसुद्धा बँकासुद्धा बंद झाल्यात, कारण बँकांमध्ये पैसे संपलेत, ATMमधनं पैसे निघत नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. आणि आता जर का हे युद्ध लांबलं तर तिथले खाण्याची सुद्धा लोकांची परिस्थिती फार वाईट होणार आहे. आणि तिथले जी आपले स्टुडंट्स आहेत, आपले इंडियन्स आहेत, त्यांनाच जाण्यासाठी किंवा इकडे तिथे म्हणजे कुठेही त्यांना रस्ताच राहिलेला नाही आहे. सर, तुम्ही आला ती शेवटची फ्लाईट, तुम्ही असं बोलताना सांगितलं. कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काय फरक आहे, काय फरक जाणवतो? नाही, कालपर्यंत एकदम सगळं नॉर्मल होतं आणि आजच्या परिस्थितीमध्ये लोक एवढ्या टेन्समध्ये आलेले आहेत की जी लोकल लोक आहेत हे लिव्हिव साईडला चाललेले आहेत, जे पोलंडच्या बॉर्डरवरती आहेत. तर पोलंड बॉर्डरसाठी साईडला जात आहेत. आणि माझा एक स्टाफबरोबर बोलणं झालं तर ते असं समजलं की तिथे 50 ते 60 किलोमीटरची ट्रॅफिक जाम झालेली आहे. सर, तुम्ही आलात, आणखी काही भारतीय तिथे नागरिक आहेत, त्यांच्याशी काय संपर्क झाला का? ते तुमच्या संपर्कात आहेत का? आणखी किती प्रमाणात, तुम्ही ज्या शहरात राहायचं त्या शहरामध्ये किती प्रमाणात भारतीय नागरिक आहेत? कीवमध्ये भारतीय नागरिक फार थोडे आहेत, पण स्टुडंट्स खूप आहेत आणि हजारो स्टुडंट्स आहेत, ते युनिव्हर्सिटीमध्ये शिकता आहेत. आणि मी ज्यावेळेला फ्लाईट्सला आलो त्यावेळेला माझ्याचबरोबर जवळपास 5 ते 6 फ्लाईट सोडल्या. आपली एअर इंडियाची जी सरकारने पाठवली होती फ्लाईट, तीसुद्धा त्याच वेळेमध्ये होती आणि तिनेसुद्धा म्हणजे टेक ऑफ केलं. त्या सगळ्या फ्लाईट्स 10-10 मिनटाच्या अंतरावरती या टेक ऑफ केल्या होत्या. आणि त्यावेळेला पण स्टुडंट्स लोकांशी माझं बोलणं झालं, तर त्यावेळेला त्या स्टुडंट्स लोक पण सांगत होते की आम्हाला म्हणजे इथे आतापर्यंत कालपर्यंत आम्ही युनिव्हर्सिटीला क्लास अटेंड करून आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आम्हाला इंडियामधनं खूप पॅरेंट्स लोकांनी फोर्स केल्यामुळे जातो आहे, पण म्हणजे कोणालाच कल्पना नव्हती की हे असं होईल म्हणून. आणि कोणाला कल्पना नव्हती, त्याच्यामुळे मुलंसुद्धा म्हणजे कमर्शियल फ्लाईट्सनी लवकरात लवकर निघून गेले नाही आणि त्याच्यामुळे ते आज खूपच लोक अडकली आहेत तिथे. युद्धजन्य परिस्थिती होण्याच्या अगोदरचं जो वातावरण होतं, त्यावेळी तुम्ही काय इंडियन गव्हर्नमेंटशी काय तुमचं बोलणं झालं का, किंवा त्यांची काय मदत मिळाली का? नाही, आमचं कोणाचं बोलणं नाही झालं, पण मी स्टुडंट्स लोकांशी ज्यावेळेला बोललो त्यावेळेला स्टुडंट्स लोकांना एक ॲडवायझरी आली होती की जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर तिकडनं निघा म्हणून.
पण अशी ॲडवायझरी नव्हती की तुम्ही म्हणजे लवकर म्हणजे कुठल्याही परिस्थितीत जसं अमेरिकेनं वगैरे सांगितलं होतं की तुम्ही जे मिळेल तसं तुम्ही चार्टर फ्लाईटनी किंवा कशाने पण निघा असं जे सांगितलं होतं तशी कुठली ॲडवायझरी नव्हती. कारण तसं परिस्थितीच वाटत नव्हती की तिथे कुठेतरी कुठला तरी अटॅक होईल किंवा काहीतरी वॉर होईल म्हणून. आणि हे अचानक वॉर झाली आणि आत्ता अशी पॅनिक सिच्युएशन आहे की लोक खूप घाबरून घरामध्ये बसलेले आहेत. आणि ज्या लोकांना शक्य होत आहे ते लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये पळण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथल्या गव्हर्नमेंटनं पूर्वसूचना दिली होती का, किंवा काय अशी भनक लागलेली किंवा काय तुम्हाला अंदाज वगैरे आलेला की असं होणार आहे, याच्याबद्दल काय माहिती मिळाली होती का? नाही, तिथे कुठल्याही तिथल्या लोकल गव्हर्नमेंटनी सुद्धा अशी कुठलीही सूचना लोकांना केली नव्हती. इवन मी तिथलं जे पार्लमेंट हाऊस आहे कीवचं, त्या पार्लमेंट हाऊसला मी मॉर्निंग वॉकला पण जातो तिकडे, तर तिथे सुद्धा कोणती सिक्युरिटी वाढवलेली नव्हती. तिकडे काही नव्हतं. जे नॉर्मल सिक्युरिटी गार्ड्स असतात तसेच सिक्युरिटी गार्ड्स होते. तुमचा तिथं कोणता व्यवसाय आहे, त्या व्यवसाय काय परिणाम अगोदर झाले किंवा आता पुढे काय होणार आहे का, तिथल्या व्यवसायाचं काय होणार होतं? आता तिथे जो माझा व्यवसाय आहे IVFचा, तर तो आज सकाळी कोणी उघडलंच नाही. कारण सकाळी 5 वाजताच काय बॉम्ब वगैरे पडले, त्याच्यामुळे तो बंदच आहे. आणि आता की तो जर हे लाँग टर्म जर वाढत राहिला तर आम्ही खूप लॉसमध्ये जाऊ. आणि जर का ही परिस्थिती अशीच झाली तर तिथे लोकल काही लूटपाट वगैरे काय झालं तर आम्हाला त्याची पण भीती वाटते. कारण आमचे इक्विपमेंट खूप महाग आहेत, छोटे आहेत पण खूप महाग आहेत. तिथं नक्कीच ह्या युद्धाबद्दल अगोदर काही भनक लागलेली का, म्हणजे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल किंवा याच्या अगोदर, किंवा या दोन देशाचा तणाव जो होता तो आपल्याला पाहायला अगोदर एवढा प्रभावात नाही मिळाला, परंतु त्याच्या अगोदर कुठं भनक वगैरे लागलेली का? नाही, अशी काही भनक नव्हती लागली. पण मी लोकल लोकांशी जेव्हा बोलत होतो त्यावेळेला लोकांना वाटत होतं की जसं क्रिमियाच्या वेळेला झालं होतं की एक तसंच त्यांना असं वाटत होतं की ते ह्याचा पूर्वी जो भाग आहे तो तेवढा फक्त त्यांच्या रशिया कब्जा करेल आणि बाकी पुढे काही येणार नाही आणि पुढे काय शेलिंग वगैरे होईल असं त्यांना कोणालाच वाटत नव्हतं. तुमची फॅमिली पूर्ण रशियात युक्रेनमध्ये असते की रशियामध्ये? तुम्ही आता बोललं की थोड्या वेळापूर्वी की रशियामध्ये असते. फॅमिलीची काय सिच्युएशन आहे तिकडं, काय परिस्थिती आहे? माझी फॅमिली इथेच असते, पण मुलगी माझी रशियामध्ये शिकायला आहे. ती MBBS करते आहे आणि मी तिच्या संपर्कात आहे. पण आता जसं इथे शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं पडलं की काय होईल, तसं माझी सरकारला विनंती आहे की तिथे जे रशियामध्ये पण हजारो स्टुडंट शिकता आहेत आणि ती सगळे पॅरेंट्स काळजीमध्ये आहेत. तर तुम्ही त्या लोकांना काहीतरी ॲडवायझरी द्या. कारण जसं आज झालं, अचानक एअरपोर्ट्स बंद झाले आणि त्याच्यामुळे ते सगळेच जण अडकले, तसं काही परिस्थिती रशियामध्ये होऊ नये म्हणून मी सरकारला विनंती करतो की आपल्या तिथले जे ॲम्बॅसी आहे त्यांनी त्यांच्या संपर्कात राहून जर का असं काय जर रशियामध्ये आणखीन काय कुठले दुसरे देश काय स्ट्राईक करणार असतील तर ते लवकरात लवकर त्यांनासुद्धा बाहेर काढणं आणि तिकडच्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत रशियाच्या त्यांच्याशी बोलणं करून तुम्ही ऑफलाईन न घेता ऑनलाईन चालू करू शकत असाल तर ते सुद्धा सरकारने बोलावं असं मला वाटते. तर सध्याला भारतीय दूत असं असेल किंवा एअरपोर्ट असेल, आपण मोठ्या प्रमाणात गर्दी झुंबड उडाली आहे की प्रत्येकानं आपल्या देशी परतायचं आहे. तुमच्या मुलीशी काय बोलणं झालं आहे का, किंवा रशियामधून तिकडे येणार आहे का भेटण्यासाठी, असं काय बोलणं झालं आहे का तुमचं? नाही, माझं तिच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांचं ऑफलाईनच कॉलेज चालू आहेत. तर माझा विनंती आहे की सरकारला की हे ऑनलाईन करण्यासाठी आपण आपल्या ॲम्बॅसीशी बोलून त्यांच्याशी विनंती करावी युनिव्हर्सिटीला आणि तिकडनं जे रशियनमध्ये आहेत त्या लोकांना बाहेर काढावं. कारण ज्यावेळेला हे एअरपोर्टवरती काही मुलं जी गेली होती युक्रेनला ती अजून एअरपोर्टवरती अडकून आहेत. तिथल्या तुम्ही तिथं अनेक वर्षापासून रहिवासी, तिथल्या स्थानिक नागरिकांचं काय मत आहे युद्धाबद्दल, किंवा तुम्ही देखील आहात, स्थानिकांचं काय म्हणणं आहे तिकडच्या या युद्धाबद्दल? स्थानिकांना वाटत नव्हतं की हे युद्ध व्हावं म्हणून, आणि युद्ध होईल असं त्यांना स्थानिकांनासुद्धा वाटत नव्हतं की हे होईल म्हणून. कारण त्यांना असं वाटत होतं का आम्ही एक वेळेला एकमेकांच्या म्हणजे पार्टच होतो आम्ही रशियाचे, आणि त्यांचे नातेवाईक ह्यांचे नातेवाईक हे सगळे एकमेक इकडे तिथे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की हे वॉर होणार नाही म्हणून.
आता तिथे देखील आणखी काही भारतीय नागरिक अडकलेले त्यानंतर तिथं युद्धाच्या वेळी किंवा युद्धाच्या अगोदर तिथली परिस्थिती काय होती, नागरिकांची झुंबड होती, ती खरी परिस्थिती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलेली आहे, ती परिस्थिती काय होती तिथे अशी काही झुंबड उडालीच नव्हती त्यावेळेला तिथे काही झुंबड उडाली नव्हती. अगदी नॉर्मल डे टू डे सारखं चालू होतं. अगदी रेस्टॉरंटला सुद्धा लाईन लागल्या होत्या. माझ्याकडे तो व्हिडिओसुद्धा आहे की लोक रेस्टॉरंट्सला सुद्धा लाईन लागली होती. म्हणजे एकदम डे टू डे गोष्टी व्यवस्थित चालू होत्या, सामान्य स्थिती होती आणि हा अचानक झालेला हल्ला आहे. आता नक्कीच हा अचानक झालेला हल्ला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मध्यस्थी करणार असल्याचं समजतंय. त्यामुळे त्या ठिकाणी जे भारतीय नागरिक आहेत किंवा इतर परदेशी नागरिक आहेत ते आपल्या मायदेशी कसं परतणार हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे युद्ध थांबणार आहे की आणखी पुन्हा वाढणार, दोन्ही देशातले संबंध आणखी तणावात येणार की निवळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सध्या आपल्या देशातले नागरिक परत आणण्यासाठी त्या देशाचे प्रतिनिधी ते प्रयत्न करणार असलं आपल्याला दिसतं. त्यामुळे हे नागरिक पुन्हा केव्हा मायदेशी परतणार हे आता पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन कुणाल सर, रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.